बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआचा 200चा आकडा पार करत ऐतिहासिक विजय। मोदी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाला जनतेचं भरभरून मतदान। भाजपा सर्वात मोठा पक्ष, खालोखाल जेडीयूलाही उत्तम यश। रालोआच्या सर्व घटक पक्षांचा जिंकण्याचा स्ट्राईक रेट 90% पुढे। बिहारमध्ये महाआघाडीचा धुव्वा, राजद आणि काँग्रेसची आजवरची सर्वात वाईट कामगिरी। बिहारमध्ये सामाजिक न्याय आणि सुशासनाचा विजय, खोट्याचा कायम पराभव होतो आणि जनतेचा विश्वासच जिंकतो, हे या निकालांनी पुन्हा सिद्ध केलं। पंतप्रधान घुसखोरी आणि घुसखोरांना संरक्षण देणाऱ्या जंगलराजच्या राजकारण्यांना बिहारच्या जनतेनं प्रत्येक मतातून दिलं चोख प्रत्युत्तर। अमित शहा यांची प्रतिक्रिया। दिल्ली कार स्फोटातला प्रमुख आरोपी डॉक्टर उमर नबी याचं पुलवामातलं घर सुरक्षा दलांनी केलं उद्ध्वस्त। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिल्लीत महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मान। अतिवृष्टीमुळे खरडलेल्या शेतजमिनी पूर्ववत करण्यासाठी लागणारी माती आणि इतर साहित्य शेतकऱ्यांना मोफत देण्याचा महसूल विभागाचा निर्णय। ढाका इथं झालेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 6 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई। आणि कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 159 धावांवर गारत जसप्रीत बुमराहनं घेतले 5 बळी। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात